गुड मॉर्निंग गाइज. कसे आहात तुम्ही सर्वजण? मज्जा आहे की नाही? मज्जा, धमाल, मस्ती, आनंद, प्रेम या सर्वांच्या माध्यमातून आपण इथं या 7 दिवसांपासून 8व्या दिवसामध्ये आता पोहोचलेलो आहोत. आज एक खास आपल्या सर्वांसाठी एक मेजवानी आहे. ती दुपारी तर आहेच, पण त्यासोबत एक इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाचा अनुभव आपल्याला व्हावा, माहिती व्हावी, आपल्या घरातील काही उपकरणांची दुरुस्ती आपल्याला कशी करता येईल या संबंधीची माहिती व्हावी, यासाठी इस्राईल नावाची एक संस्था खूप छान पद्धतीने काम करते. आणि या आंतरराष्ट्रीय स्वरूपातील सर्व ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी आपल्या भारत देशामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीनं या संस्थेचं काम चालू आहे. आणि या कार्यक्रमासाठी आज याच संस्थेचे आपल्या कोल्हापूर विभागाचे विभागीय अध्यक्ष आदरणीय रानडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ते आपला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांच्यासोबतच या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष, इस्राईल कंपनीचे संस्थेचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय गोपाल दरवाजा साहेब हे देखील आज उपस्थित आहेत. या दोघांचं आपल्या या कॅम्पच्या वतीनं आणि समस्त आपल्या टीमच्या वतीनं स्वागत करूया. मित्रांनो, दररोजचा आपला एक अभ्यास आपण करतोय, परंतु टेक्नॉलॉजी काय आहे, सायन्स काय आहे, इंजिनिअरिंग कसं आहे आणि मॅथ्स या संबंधातील काही छोट्या छोट्या गोष्टी, ट्रिक्स आपल्या सर्वांना माहिती पाहिजे. आणि त्यासाठीच आज एक छान पद्धतीने कार्यक्रम आपण इथे पाहतोय, करणार आहोत. आणि या माध्यमातून काही क्विज देखील होणार आहे. तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे क्विज होईल. त्यामध्ये 3 क्रमांक काढले जातील आणि त्या 3 क्रमांकानुसार त्या सर्वांना बक्षिसं देखील मिळतील. ठीक आहे? तर लक्षपूर्वक आपण सर्वांनी हा कार्यक्रम समजून घ्यायचा आहे, ऐकायचा आहे, पाहायचा आहे आणि आपल्या ज्या काही शंका असतील त्या इथं आपण विचारायच्या आहेत. ठीक आहे? तर यासाठी मी आजच्या कार्यक्रमाची आतुरता आपल्याची लागलेली आहे. त्यासाठी आपल्या कार्यक्रमाचे आत्ताच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय रानडे साहेब यांना विनंती करतो, त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं. त्यांची जी डीप नॉलेजची जी गंगा आहे ती गंगोत्री आपल्यापर्यंत पोहोचवावी आणि इलेक्ट्रॉनिक्स, सायन्स, मॅथ्स, इंजिनिअरिंग आदी क्षेत्रातील माहितीचा जो साठा आहे त्यातल्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याला सर्वांना त्यांनी पोहोचवाव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय रानडे साहेब, प्लीज. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, जादूचे प्रयोग करायला कोणाला आवडतात? हात वर करा. कोणाला आवडत नाही त्यांनी हात खाली केला वाटतं. जादूचे प्रयोग काहींना आवडत नाही, दिसतात. आवडला. बर, कोणाला जादूचे प्रयोग करायला शिकायला आवडेल? सगळ्यांना आवडेल ना? जोरात हो येऊ दे, मला ऐकू येत नाही. ऐकू आला? मग आता शिकणार आहे ना जादूचे प्रयोग कसे करायचे? आता मी तुम्हाला दररोज तुम्ही वापरता त्या गोष्टीतल्या छोट्या छोट्या जादू सांगणार आहे. आणि मग तुम्हाला 3 भागात विभागणार आहे. एक लहान गट, एक मध्यम गट आणि एक मोठा गट. आणि ती जादू कशी झाली हे नंतर तुम्हाला विचारणार आहे. जो मुलगा किंवा मुलगी ते व्यवस्थित आम्हाला सांगेल, समजावून सांगेल ती जादू कशी झाली, त्याला बक्षीस देणार आहे. कबूल? सगळे लक्ष देऊन ऐकताय? बरोबर ऐकताय ना?
आता ऍक्च्युली मला तिथे दाखवायचं आहे, पण ते दाखवेपर्यंत समजून घ्यायचंय. मी तोंडी सांगणार आहे, कारण सगळे माझ्या बोलण्याकडे असू दे, कारण बक्षीस मिळवायचं आहे ना, का नाही मिळवायचं? कोणाला नकोय बक्षीस? हात वर करा. बरं, तुम्ही तिघांना नकोय बक्षीस. आता हे काय वर मी हात टाकत आहे, तो पंखा आहे. पंखा काय करतो? हवा देतो. बर, हवा मिळाल्यावर काय होतं? गरमी कमी होते, थंड वाटतं, बरोबर ना? तर तो पंखा कसा, त्याला काय लागतं? वीज नसेल तर पंखा फिरतो का? मग पंख्याला काय काय बघा मध्ये गोल आहे, ते काय आहे? गट्टू. काय आहे मध्ये? काय आहे? त्याला म्हणतात मोटर. काय म्हणतात? मोटर. तर मोटर विजेवर चालते, बरोबर? आता तुम्ही इतर मोटर पाहिली तर मधला जो शाफ्ट असतो किंवा मधला रॉड असतो तो फिरत असतो. पंख्याचं काय असतं? मधला रॉड आपण घट्ट धरून ठेवलेला असतो आणि बाहेरचा भाग फिरत असतो, बरोबर? आणि त्याला काय जोडलेली आहे? पाती जोडलेली आहे. पानं जोडलेली आहेत ना, 3. म्हणजे मध्ये मोटर आहे, मोटरचा बाहेरचा भाग फिरतोय, मधला भाग स्थिर आहे आणि त्याला पाती जोडली आहे. समजलं? आता ती पाती तिरकी असतात अशी, तर ती तिरकी असतात, ती वरून हवा खाली ढकलत असतात, वरची हवा खाली ढकलून येत असतात. त्यामुळे तुम्हाला वारा लागतो, बरोबर? आता मी कोणाला तर सांगेन एक पंखा बंद करा. कोणातरी बोलाली काय बंद करा. इकडे बंद. आता कुठला पंखा बंद झाला? ते तिन्ही पण बंद आहे. बर, कुठला तरी बंद झाला ना पंखा? तो का बंद झाला? वीज बंद केली, पंखा बंद झाला. आता ती वीज चालू केली की पुन्हा चालू होईल. समजला? पंखा का वारा देतो? का देतो? ती मोटर फिरत असते, ते मोटरचा शाफ्ट वरून धरून ठेवलेला असतो आणि बाहेरचा गट्टू फिरत असतो. गट्टू म्हणजे काय असतं? मोटर. आणि त्याला पाती जोडलेली असतात, ती वरून हवा खाली ढकलत असतात आणि त्यामुळे वारा येत असतो. वीज बंद झाली की पंखा बंद होतो. समजलंय पंखा कसा काम करतो? कोणाला काय शंका आहे? नाही. आता आपण पुढचा एक भाग बघू. आता तुम्हाला थर्मोस माहितीये का? थर्मोस काय करतो? थर्मोस गरम पाणी गरम ठेवतो, गरम चहा गरम ठेवतो, थंड पाणी थंड ठेवतो. तुम्ही नेहमीच्या बाटलीत, समजा तुम्हाला मेटलची बाटली असेल तर मेटल किंवा धातूची बाटली असेल, त्यात नुसतं पाणी भरून ठेवलं तर गरम राहील का? नाही राहत ना. ते पाणी थंड होईल. तसंच थंड पाणी भरलं उन्हाळ्यात तर ते थंड राहील का? नाही, ते कोमट होईल, बरोबर ना? मग तो कसा वर्क करतो? तो कसा कार्यरत असतो? तर त्यात एक निर्वात पोकळी असते. त्यात एरवी बघा, आता इथे काय आहे? तुम्हाला काही दिसतंय का आसपास? काय आहे का? रिकामा आहे सगळं? हवा आहे ना? हवा आहे ना? तुम्हाला पंख्याचं वारं जाणवत आहे म्हणजे हवा आहे.
ती हवा काढून घेतली तर जे काय उरतं ते शून्य उरतं, ते काही नसतं. त्याला म्हणतात निर्वात पोकळी. काय म्हणतात? निर्वात पोकळी. आणि निर्वात पोकळीतून उष्णता इकडून तिकडे जाऊ शकत नाही, बरोबर. तर जो थर्मोस असतो त्यात निर्वात पोकळी असते, त्यामुळे आतली उष्णता बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाहेरील उष्णता आत येऊ शकत नाही. मग थर्मोस फ्लास्क मध्ये किंवा थर्मोस मध्ये एक निर्वात पोकळी असलेली बाटली असते आणि त्या बाटलीत तुम्ही गरम किंवा गार पाणी ओतून ठेवलं तर आतली उष्णता बाहेर जात नाही किंवा बाहेरील उष्णता आत येत नाही, किंवा आतला थंडावा बाहेर जात नाही किंवा बाहेरील थंडावा आत येत नाही. समजलं थर्मोस कसा वर्क करतो? आता पुढचं आपण एक आता पंखा काय करतोय? पंखा नुसतीच हवा देतोय. जर ती थंड हवा दिली तर तुम्हाला जास्त चांगलं वाटेल ना उन्हाळ्यात. मग एअर कंडिशनर हा काय करतो? थंड हवा तुम्हाला देतो. एअर कंडिशनर हा तुम्हाला थंड हवा देतो. आता तो थंड करायसाठी जे मशीन असतं, हवा थंड करायला जे मशीन असतं त्याला म्हणतात एअर कंडिशनर. त्याला म्हणतात एअर कंडिशनर, बरोबर. आता सगळ्यांच्या डोक्यावर केस आहेत का? माझ्या डोक्यावर कमी आहेत, पण तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर आहेत. या केसाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हेअर, बरोबर. मग हेअरला जर कंडिशन करायचं तर काय करता तुम्ही? दररोज डोक्यावर आंघोळ करता का नाही? म्हणजे स्वच्छ धुता, बरोबर. नंतर काय करता? तेल लावता, बरोबर. का तेल लावता? तर केस चकचकीत दिसावेत म्हणून, बरोबर. आणि काय करता? केसाचा भांग पाडता, विंचरता, बरोबर. मग याला म्हणतात हेअर कंडिशनिंग. केस वाढले तर कापता. म्हणजे थोडक्यात काय? केसाची निगा राखता. त्यात जे काय खराब आहे ते काढून टाकता, जे चांगलं आहे ते त्यात घालता. तसंच एअर कंडिशनर करतो. एअर कंडिशनर काय करतो? समजा हवेत धूळ आहे, हवेत धूळ आहे तर तुम्हाला श्वास घेताना धूळ लागेल, बरोबर. तर ती धूळ हे एअर कंडिशनर काढून टाकतो. म्हणून त्याला एक फिल्टर असतो, त्याला फिल्टर असतो. समजलं? फिल्टर काय करतो? हवा गाळतो आणि त्यातली धूळ काढून टाकतो. समजा हवेला खराब वास असेल तर तुम्हाला चालेल का? नाही चालणार, सुगंध पाहिजे ना. मग तो हवेतला खराब वास काढून टाकतो. समजा हवेत जीवजंतू असतील तर चालेल का? नाही, मग ते तो जीवजंतू काढून टाकतो. जर हवेचं तापमान जास्त असेल तर चालेल का? नाही, तो तापमान कमी करतो. किंवा हवेचं तापमान खूप कमी असेल तर चालेल का? थंडी वाजायला लागेल, तो वाढवतो, ठराविक तापमान करतो, बरोबर. जर समजा तुमच्या तोंडावर जोरात ब्लोअरनी हवा सोडली, चालेल का? नाही, मग तो हवेचा वेग योग्य करतो. तर हवेत चांगले गुण जो इंड्यूस करतो किंवा चांगले गुण हवेला देतो त्याला म्हणतात एअर कंडिशनर. त्याला म्हणतात एअर कंडिशनर. तर एअर कंडिशनर काय करतो? हवेतले वाईट किंवा दुर्गुण काढून टाकतो आणि हवेत चांगले गुण देतो आणि ती तुम्हाला तुमच्यासाठी योग्य बनवतो. समजलं एअर कंडिशनर काय करतो? कोणाला नाही समजलं हात वर करा. समजलं? आता किती जणांकडे घरी फ्रीज आहे? फ्रीज हात वर करा. सगळ्यांकडे आहे.
मध्ये आत थंड असतं का गरम असतं? आमच्याकडे गरम असतं. तुमच्याकडे थंड असतं का गरम? थंड असतं ना? नक्की ना? का थंड असतं? का थंड असतं? आता मी सांगतो ती जादू कशी होते. तुम्हाला आवडेल ना ऐकायला? आता तुम्हाला पंप माहिती का? पंप काय करतो? विहिरीतलं पाणी ओढून घेतो आणि ते वर शेतात टाकतो, किंवा विहिरीतलं पाणी खालनं उचलतो आणि वर टाकीत चढवतो. बरोबर आहे? समजा मी एक टाकी केली आणि त्याला असा नुसता पाईप जोडला, तर पाणी खाली पडेल का वर जाईल? खाली पडेल. बरोबर ना? गुरुत्वाकर्षणामुळे पाणी वरून खाली होईल, वरून खाली जाईल. पण मी काय करतोय आता, जर समजा मला पाणी खालून वर न्यायचं आहे, मी काय करतोय, तर पाणी वर चढवतोय, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करतोय. बरोबर? एरवी पाणी वरून खाली गेलं असतं, आता मी खालून वर चढवतोय. तसंच समजा मी एखादा रॉड घेतला किंवा एखादा लोखंडी बार घेतला, सळई घेतली आणि ती तापवली, तर काय होईल? सळई गरम होईल आणि ती गरम सळई दुसऱ्या टोकापर्यंत तुम्हाला गरम जाणवेल. बरोबर आहे ना? म्हणजे उष्णता ही जास्त गरम कडून कमी गरम कडे जाते. उष्णता ही जास्त गरम कडून कमी गरम कडे जाते. आता फ्रीज मध्ये काय होतं, आत उष्णता असते, तर एक छोटा पंप लावलेला असतो, तो आतली उष्णता कायम आतनं बाहेर टाकत असतो. आता सारखी आतली उष्णता बाहेर टाकली की आतलं तापमान कमी 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 व्हायला लागतं आणि तुम्हाला फ्रीजच्या थंड होतं. समजलंय? फ्रीजच्या थंड का होतं? कायम एक पंप लावलेला असतो, तो आतली उष्णता बाहेर टाकत असतो. आता फ्रीज तुम्ही उघडा ठेवता का बंद ठेवता? उघडा का ठेवत नाही? उघडा का ठेवत नाही? उघडा ठेवला तर बाहेरची उष्णता आत जाईल आणि आत थंडच होणार नाही. तर आत थंड व्हावं म्हणून तुम्ही काय करता, फ्रीजचं दार बंद ठेवता आणि तो पंप काय करत असतो, आतली उष्णता बाहेर टाकत असतो. त्यामुळे हळूहळू फ्रीज मधलं आपलं तापमान कमी होत होत थंड होतं. बरोबर ना? समजलं? आता आणि फ्रीजचं दार उघडलं की दिवा लागतो. बरोबर ना? फ्रीजचा दार उघडलं की दिवा लागतो आणि फ्रीजचं दार बंद केलं की दिवा बंद होतो. काय जादू आहे? बरोबर. फ्रीजच्या दारात एक बटन असतं, ते बटन दाबलं गेलं, दरवाजा बंद झाला की ते बटन दाबलं जातं. दाबलं झालं की त्याचा सप्लाय बंद होतो, वीज कट होते. वीज कट झाली की बल्ब बंद होतो. उघडलं की आपल्याला काहीतरी आत ठेवलेलं असतं ना, चॉकलेट आणि काय गोडाचं ठेवलेलं असतं, ते आपल्याला दिसावं म्हणून ते आपल्याला दार उघडलं की दिवा लागतो. समजलं?
रॉकेट आहे ना किंवा बस्तर आहे ना किंवा सत्रंगी आहे, त्यातली धूळ कशी काढणार तुम्ही? धूळ काढायचं मशीन असतं, मशीन. त्या मशीनला काय म्हणतात माहितीये का? लिहिलेलं आहे बघा, व्हॅक्यूम क्लीनर. त्याला काय म्हणतात? व्हॅक्यूम क्लीनर. व्हॅक्यूम म्हणजे काय? मी तुम्हाला निर्वात पोकळी सांगितलं, निर्वात पोकळी, बरोबर? तर हा व्हॅक्यूम क्लीनर कसा वर्क होतो माहितीये का? कसं तो काम करतो? त्यात एक मोटर असते, बरोबर? आता पंखा काय करतोय? वरून हवा खाली ढकलतोय. हा व्हॅक्यूम क्लीनरचा पंखा उलटा काम करत असतो, तो हवा खालून वर ढकलत असतो. हा खालून वर ढकलत असतो. खालून वर हवा जेव्हा ढकलली जाते तेव्हा खालच्या बाजूला निर्वात पोकळी तयार होते आणि तो उडून घेतो, तो उडून घेतो. तुम्हाला व्हॅक्यूम तयार करता येते का? तुम्हाला व्हॅक्यूम तयार करता येते? मी करून दाखवतो. काय होतं? प्रेशर वाढतं, हवा ओढून येते. काय होतं? व्हॅक्यूम होतो. आपण चेक होतो ना, व्हॅक्यूम होतं. आपला पंप काय आहे? फुफ्फुस आहे, हा आपला पंप आहे. श्वास घेतो तेव्हा काय होतं? हा आत हवा येते. व्हॅक्यूम क्लीनर तेच करतो, तो श्वास घेतो, त्यामुळे काय? हवा ओढली जाते. हवा ओढल्यामुळे व्हॅक्यूम तयार होते आणि यातलं डस्ट किंवा धूळ असते ती ओढली जाते. समजलं व्हॅक्यूम क्लीनर कसं होतं? पण त्या व्हॅक्यूम क्लीनरला फुफ्फुस नसतात. त्याला काय असतं? एक मोटर असते आणि खाली एक पंखा असतो, तो हवा ओढत असतो. समजलं का सगळ्यांना? कोणाला नाही समजलं आपण त्याला पवनचक्की किती जणांनी पाहिजे? पवनचक्की काय करते? पवनचक्की निर्माण करते. आता तुम्ही बघताय तर पंखा इतक्या जोरात फिरतोय, पवनचक्की इतक्या जोरात फिरत असते का? ती का फिरत असते इतक्या जोरात? वारा हळू फिरत असतो ना, किंवा वारा हळू येत असतो, त्यामुळे पवनचक्की हळू फिरत असते. आता त्याचा स्पीड वाढवायचा असेल तर काय लागतं? तर त्याला एक छोटं उपकरण असतं, त्याला म्हणतात गिअर बॉक्स. काय म्हणतात? गिअर बॉक्स. तर गिअर बॉक्स काय करतो? हळू फिरणाऱ्या पवनचक्कीचं जास्त फिरणाऱ्या एका शाफ्ट मध्ये रूपांतर करतो आणि त्याला आर्मेचर बसवलेला असतो, तो फिरला की वीज तयार होते, बरोबर? तर पवनचक्कीची पाती हळू वेगात फिरत असतात आणि गिअर बॉक्स हा त्याचा वेग वाढवतो आणि आर्मेचर फिरवतो आणि तो आर्मेचर फिरल्यावर वीज तयार होते. समजलं? तर यात महत्वाचा भाग पात्याबरोबरच गिअर बॉक्स असतो. हे काय आहे? सोलर वॉटर हीटर. म्हणजे सूर्यापासून उष्णता शोषून पाणी गरम करायचं यंत्र, बरोबर? आता तुम्ही एका परीक्षा नळीत पाणी घालून ठेवलं आणि उन्हात ठेवलं, गरम होईल का? नाही होणार. मग हे कसं गरम करतं? हे कसं गरम करतं? आता तीच गंमत आपण पाहूया. यात काय असतं? एक निर्वात पोकळी असते आणि आत एक तांब्याचा पाईप असतो. तुम्हाला माहिती आहे तांब्यात एकदम उष्णता शोषली जाते, एवढी उष्णता
उष्णता आत येते ती शोषली जाते आणि बाहेर काचेची नळी असते आणि आत तांब्याची पाईप असते आणि तुम्ही बघताय तर खाली आणि वर असे मोठे दोन पाईप आहेत. तर कायम त्या तांब्याच्या नळीत उष्णता शोषली जाते आणि गरम पाणी होत राहतं. जसं पाणी गरम होतं ते वरच्या नळीत जातं आणि थंड पाणी खालच्या नळीत येतं. असं कायम होत 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 पाण्याचं तापमान वाढतं आणि तुम्हाला उष्णता मिळते, म्हणून गरम पाणी मिळतं. समजलं? बरोबर. आणि अशी अनेक सोलर पॅनल लावली की ती भरपूर वीज तयार करतात आणि तुम्ही ती वीज वापरू शकता. ती वीज वापरू शकता. तुम्हाला समजलंय दैनंदिन विज्ञान कसं असतं? आणि बरंच आहे पण ते जास्त इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्यामुळे मी त्याच्याकडं गेल्यामुळे पदार्थ गरम राहतो. आता इकडून बाहेर जाईल, इकडून बाहेर जाऊ नये म्हणून इथे पण एक वेगळा लेख किंवा मान असते. इथंही अशी एक रिंग असते जी निर्माण असते, त्याच्यामुळे इथनंही हीट जात नाही आणि वर जो उंच असतं ते एका वेगळ्या प्लास्टिकचं असतं, ज्यातनं उष्णता बाहेर जाऊ शकते. त्यामुळे त्या पदार्थाची उष्णता कुठूनच बाहेर जाऊ शकते, त्यामुळे पदार्थ गरम राहतो. समजलं सगळ्यांना? आणि कोणाला काय शंका असेल तर विचार. मोठ्यांदा विचार. इथे पुढे पवन शक्ती. बस काही पवन शक्ती दिसते का? याला म्हणतात मास्ट. मास्ट म्हणजे विंचर खांब असतो. ही पाठी आहे. आता ही पाठी वाऱ्यामध्ये गोल फिरायला लागतात. आता गोल फिरतायत पाठी, त्याचा वेग कमी असतो, तर तो वेग वाढवण्यासाठी असा सेक्शन असतो, त्याला म्हणतात गिअर बॉक्स. आता हा गिअर बॉक्स काय करतो? कमी दाते असलेलं एक चक्र असतं आणि एक जास्त दाते असलेलं चक्र असतं. तर जास्त दाते असलेलं चक्र असा एक शाफ्ट असतो, त्याच्यावर बसवलेलं असतं आणि कमी दाते असलेलं चक्र हे उभं असतं. इथे हे चक्र असतं. त्यामुळे काय होतं? जास्त दाते असलेलं चक्र जेव्हा हळू फिरतं तेव्हा कमी दाते असलेलं चक्र जोरात फिरायला लागतं. या जी अरेंजमेंट असते याला म्हणतात गिअर बॉक्स. याला म्हणतात गिअर बॉक्स. समजलं? आणि कोणाला काय प्रश्न आहे? फ्रीज मध्ये काय लाईट? फ्रीज मध्ये लाईट नसतील तर आपण दुधाच्या बदली ताक पिऊ, दिसणारच नाही का? आत दिसावं म्हणून फ्रीज मध्ये दिवा असतो, उघडलं की दिसावं, नाही तर दिसणार नाही. बरोबर? हे बघा, बंद केल्यावर लाईट का बंद होतो? छान प्रश्न आहे. बस तुम्ही बल्बला हात लावून पाहिलाय काय? चालू असलेल्या बल्बला बल्ब गरम असतो, बरोबर ना? आता तुम्ही फ्रीज मध्ये काय करताय? आतली उष्णता बाहेर पंप करताय, आतली कंटिन्युअस आतली उष्णता बाहेर टाकताय, आतली उष्णता
बाहेर टाकताय. का करताय? थंड व्हावं म्हणून करताय. बरोबर ना? आता जर आत गरम बल्ब चालू असेल तर उष्णता तयार होईल. बरोबर, म्हणजे वीज वाया जाईल. ती उष्णता बाहेर टाकायला पाहिजे का? म्हणजे काय, गळक्या भांड्यात पाणी भरल्यासारखं होईल. इकडनं मी पाणी भरतोय, तिकडनं गळून जात आहे, वाहून जात आहे. बादली भरेल का कधी? नाही ना. म्हणून बंद झालं की उष्णता यायची बंद व्हायला पाहिजे. म्हणून फ्रीज बंद झाला की दिवा बंद. फ्रीज उघडला की काय खाऊ ठेवला कळायला पाहिजे. समजलं सगळ्यांना? आणि कोणाला काय शंका आहे? कोणाला शंका आहेत का? नाही ना. हा कार्यक्रम आम्ही तुमच्यातली जिज्ञासा जागृत करायसाठी आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न विचारावे आणि त्याची तुम्हाला उत्तर देण्यासाठी हा कार्यक्रम करतो. संस्थेने आम्हाला संधी दिल्याबद्दल संस्थेचे आभार. अशीच मुलांसाठी जागरूकता आपण विज्ञानाप्रती जागरूकता वाढूया. असे कार्यक्रम सगळीकडे व्हायला पाहिजेत. आमच्या संस्थेने संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आता परीक्षा करण्यापूर्वी मी ट्रेनर्सना अशी विनंती करतो की या मुलांचे 3 भाग करावे. लहान गट, मोठा गट आणि सगळ्यात मोठा गट. लहान गट मुलं मुली एकत्र वयानुसार करा. 3 गट करा. 3 गटांना एक प्रश्न विचारला जाईल. त्या प्रश्नाचं त्यांनी इथं येऊन उत्तर द्यायचं. त्याला सिविक पंखा म्हणतात. मराठी तुमच्या भाषेत सांगा. कसा भेटतो? तुमच्यासाठी तयार आहे. पहिला येईल. सांग सांग सांग. एका मिनिटात सांगून. लहान गट. लहान गटासाठी ये टाळ्या वाजवा सगळ्यांना. ठीक आहे. दुसरं कोणाला सांगता येईल का? ज्यांना सांगता येईल लगेच पटकन यायचं. यस का? माझं नाव आदित्य सत्तू चव्हाण. म्हणजे मोटर असल्यामुळे पक्का भेटतो. मोटर असते. मोटरच्या बाजूला काय असतं? मोटरच्या बाजूला असं काहीतरी असतं. 3 पंख. बरं. फिरतो. काय करतो? ती खाली वर ढकलतो का वरून खाली आवडतो? खाली टाकतो. खाली वर नाही टाकतो. आणखी कोणाला सांगायचंय? कोणाला सांगायचं का? लहान गट लहान गट. आणखी कोणाला काय सांगायचंय का? लहान गटाचं जवळ सांगणार आहेस का? सांगणार आहेस का? आणि नाही सांगणार कोण?
मोटर फिरली की वारा येतो. बरं ठीक आहे. आणि कोण सांगणार आहे? मी इस्रोच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस नाव काय कौस्तुभ वाचून त्यांनी द्यावं. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. मीडियम गटला वेगळी कंडिशन आहे. पहिल्या 3 जणांनाच फक्त इथं उत्तर दिलं जाईल आणि त्या 3 पैकी 3 हे करूया का 4? बरीच मुलं आहेत. 4 जणांना फक्त पहिल्यांदा संधी दिली जाईल. त्या 4 पैकी जो उत्तर देईल त्यांनाच बक्षीस दिलं जाईल. 4 नंतर येतील त्यांना संधी मिळणार नाही. त्यामुळे नीट प्रश्न समजून घ्या. नीट प्रश्न समजून घ्या. तुम्हाला फ्रीज माहितीये तर फ्रीज कसा कार्य करतो? हा, चौघांना ओळी चौघांनी आलं तर पुढे कोण माझे नाव गौतम दत्तात्रय ठाकरे. फ्रीज मध्ये एक पाईप असते. पाईप उष्णता बाहेर ढकलते आणि थंड हवा आत येते. उष्णता बाहेर ढकलायचं काम करते आणि पंपिंग करते आणि ती लाईट. ओंकार जितेंद्र गोरकर. फ्रीजमध्ये जी जास्तीत जास्त उष्णता असते ती सर्व फ्रीज बाहेर ढकलतो आणि बाहेरची जी थंड गारवा असतो आणि तो आत खेचून घेतो आणि सर्व पदार्थ थंड ठेवतो. माझं नाव श्रीवर्धन संदीप सावंत. फ्रीजमध्ये पाईप असतं जी उष्णता बाहेर सोडते आणि उष्णता सगळी बाहेर सोडल्यामुळे फ्रीजमध्ये थंड असतं सगळं. त्यामुळे आणि मग पदार्थ खराब होत नाहीत. आणि फ्रीजमध्ये एक लाईट असते. ती फ्रीज उघडल्यावर ती बटन होतं ते आणि फ्रीजची लाईट चालू होते. फ्रीज बंद केल्यावर ते बटन फ्रीजच्या दाराला बंद होते. त्यामुळे ती लाईट बंद होते आणि लाईट चालू झाली तर उष्णता येतात. त्यामुळे लाईट बंद चालू करायचं ते असते करायसाठी असते. ठीक आहे, धन्यवाद. लास्ट पार्टिसिपंट सर्वांनी व्यवस्था ऐकून घ्या. प्रत्येक काय काय उत्तर देत आहे आणि आता करेक्ट आन्सर काय आहे ते साहेब तुम्हाला सांगतीलच. ठीक आहे. माझे नाव सुंदरजी आनंद कदम. फ्रीजमध्ये एक पाईप असते त्याला एअर पंप जोडलेला असतो. फ्रीजमधली उष्णता एअर पंप बाहेर टाकतो आणि बाहेरची गारवा आत ओढतो. उत्तरे सर्वांनी ऐकलेली आहेत. फ्रीज मध्ये जो पाईप असतो त्यात एअर नसते.
त्यात एक वेगळ्या प्रकारचा गॅस असतो आणि एक कॉम्प्रेसर असतो, एक कॉम्प्रेसर. तर कॉम्प्रेसर हवा जी गॅस असतो तो कॉम्प्रेस करतो, त्याचं तापमान वाढवतो, ती उष्णता हवेला दिली जाते आणि त्याचं लिक्विड होतं आणि ते लिक्विड एक्सपांड होतं आणि ते एकदम थंड होतं आणि ते थंड लिक्विड असतं ते फ्रीजच्या कॉइलमध्ये फिरवलं जातं आणि ते थंड लिक्विड उष्णता ओढतं. असा त्याचा थेरी आहे. तुम्ही प्रयत्न चांगला केलेला आहे पण पूर्ण चांगलं उत्तर कोणच देऊ शकलेलं नाही. त्यामुळे आम्ही वेगळा प्रश्न आता ठेवणार आहे, तुम्ही जागेला बसा. मधला जो गट आहे मधल्या गटामधील कुणालाही अगदी करेक्ट जे आन्सर आहे महत्वाच्या त्यातल्या ट्रिक्स समाधानकारक उत्तर मिळालं, समाधानकारक त्यांना सांगता आलेलं नाही. त्यासाठी पुन्हा एकदा त्यांना एक राऊंड येणार आहे. तोपर्यंत पुढच्या गटाकडे जाऊया. याच गटाला दुसरा प्रश्न, व्हॅक्यूम क्लीनर कसा काम करतो. परत 4 जणांना संधी. व्हॅक्यूम क्लीनर कसा काम करतो. ओळीने 4 जण उभी राहा. चला उभे राहा. जागेवर उभं राहायचंय. जायचं द्यायचं ना, हात वर केलाय. माहिती असलं तर जायचं, नाहीतर जायचं म्हणून जायचं. अजून एक कोण आहे का जावा. विराज जागे. कोण येते. अजून कोण आहे का. जो व्हॅक्यूम क्लीनर पंखा बसतो तो फॅनचं अगदी उलट काम करतो. फॅन हवा वरून खाली ढकलतो पण व्हॅक्यूम क्लीनर खाली वर ढकलतो. त्यामुळे व्हॅक्यूम क्लीनर खालची जी धूळ आहे ती आपल्या पिशवीत घेतो. नाव ओंकार व्हॅक्यूम क्लीनर मध्ये व्हॅक्यूम क्लीनर आपला फुफ्फुसात असतो आणि आपण श्वास कसा घेतो तसं व्हॅक्यूम क्लीनर करत असतो. बाहेरची जी घाण असते तो व्हॅक्यूम क्लीनर आत शोषून घेत असतो आणि व्हॅक्यूम क्लीनर मध्ये एक मोटर असते आणि एक पंप असतो. ते मोटर आत जी घाण असते ती ओढून घेत असते. व्हॅक्यूम क्लीनर फुफ्फुसासारखे काम करते. व्हॅक्यूम क्लीनर बाहेरची हवा आत ओढते म्हणून घरातील सर्व घाण जाते. व्हॅक्यूम क्लीनर मध्ये खाली एक फॅन असतो, त्यात मोटर असते. त्या मोटरमुळे तो फॅन चालू असतो आणि ते हवा खेचतो आणि ती सगळी विचारणार आहे काही. पहिल्याने सांगितलं तो पुढे पहिल्याने कोण सांगितलं, नंतर दुसऱ्याने सांगितलं तो आणि शेवटचा. आता व्हॅक्यूम क्लीनर मध्ये पंखा सिलिंग फॅन सारखा फिरत असतो का उलटा फिरत असतो. नक्की का. दुसरं त्याला ब्रश वगैरे असतात का. धूळ कशी अशीच ओढली जाणार का धूळ आधी उडवावी लागते मग ओढली जाते. तर जो शेवटचा ज्याने उत्तर दिलंय त्याला बक्षीस देण्यात येते. ब्रश असतो, ब्रश ती धूळ उडवतो आणि मग ओढली जाते, डायरेक्ट खेचली जात नाही. व्हॅक्यूम क्लीनरला ब्रश असतो. तर शेवटचा जो आहे त्याचं नाव क्लिअर करून त्याला पारितोषिक द्यावं असं मी. गौतम ठाकरे या गटाचे विनर आहेत.
शेवटचा गट आहे अगदी उत्साही आणि जास्त जिज्ञासू या ठिकाणी मुले त्यांच्यासाठी खास पुण्यासाठी हुशार 4 जणांना संधी दिली जाईल. पटकन हात वर करायचे. एअर कंडिशनर काय काम करतो? एअर कंडिशनर काय काम करतो? हवेतील कुठले दुर्गुण काढून टाकतो? हवेतील कुठले दुर्गुण काढून टाकतो? चौथीने यायचं आहे अजून देखील या लवकर बघा नाहीतर तिला बिनविरोध निवडून दिलं जाईल. बघा एअर कंडिशनर बाहेरचे जे आपल्याला दुर्गुण असतात ते कण बाहेर तो स्वतःकडे खेचून घेतो. आणि एअर कंडिशनर हवेचे जे वाईट कण असतात जे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतील ते दोष त्याच्याकडे शोषून घेतो. कोण इच्छुक असेल तर अजूनपैकी संख्या भरपूर आहे, यायला पाहिजे भरपूर, पण एकच बर. हा अनुष्का सतीश गायकवाड. मगाशी जसं सरांनी सांगितलं आपण आपल्या केसांची काळजी जी काही घेतो तसंच एअर कंडिशन जी काही जी काही त्या खोलीतली कुठल्याही जागेची हवा असते त्यातली डस्ट तो साफ करतो आणि थंड हवा सोडतो, जास्त थंड हवा सोडतो. एअर कंडिशन हा मला असं वाटतं की तो पाण्यावर चालतो. मला असं आणि कोण बोलणार आहे? कोण सांगणार आहे का? मी मुलींचा सगळ्यात मोठा गट केलाय. मोठा गट आहे आणि 2 मुली इथे हुशार पुढे म्हणून केलाय. आपल्याला जेवढं तापमान आहे ते जास्त तापमान असेल तर एअर कंडिशनर जे मीडियम करण्याचं म्हणजे आपल्या शरीराच्या बर. माझ्या मते पहिलं उत्तर दिलंय ते 80% बरोबर आहे, 100% नाही. आता फक्त मी सांगतो आणि काय काय दुर्गुण असतात हवेत ते सगळ्यांनी लक्षात ठेवावे. हवेचं तापमान जर जास्त असेल तर एअर कंडिशनर तो कमी करतो आणि कमी असेल तर तो वाढवतो. दुसरी गोष्ट, हवेत जर धूळ असेल तर आत फिल्टर असतो ते धूळ काढून टाकतो. तिसरं, हवा समजा स्थिर असेल तर तो हवेला वेग देतो आणि तसंच पूर्ण खोलीभर हवा पसरतो. त्याला एअरचं डिस्ट्रीब्युशन म्हणतात. चौथं, हवेत जर मॉइश्चर किंवा आर्द्रता जास्त असेल, मुंबईत गेलं तर तुम्हाला घाम येतो. घाम येतो म्हणजे काय? हवेत पाणी जास्त असतं किंवा आर्द्रता म्हणतात मराठीत, ती जास्त असते तर तो हवेतलं पाणी काढून टाकतो. म्हणून तुम्ही बघाल एअर कंडिशनरच्या बाहेर नळीतनं पाणी हळूहळू पडत असतं. ते का? तर हवेत एक्स्ट्रा असलेलं पाणी काढतो. तसंच काही बॅक्टेरिया असतील, दूषित जीवजंतू असतील ज्याच्यामुळे तुम्हाला आजार होतील, ते काढून टाकतो. तर हवा सर्व गुण संपन्न करतो. तर त्यातल्या त्यात 80% उत्तर पहिली विद्यार्थिनी आहे तिने दिलेलं आहे. तर मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी तिला बक्षीस देऊन सन्मानित करावा.
हॅलो नमस्कार. एअर कंडिशन पुन्हा कोणाच्या घरी आहे? एसी पुन्हा कोणाच्या घरी आहे? एअर कंडिशन घरी वापरतो एवढीच आहे. एसी पुन्हा कोणाच्या घरात आहे? एसी पुन्हा कोणाच्या घरात आहे? हात वरती करा. बर हॅलो. तर तुम्ही काय करायचंय, लाईट बिल कमी करण्यासाठी घरी तुमच्या आई वडिलांना सांगायचं एसीचं टेम्परेचर 26 वर ठेवायचं. किती? 26 वर ठेवायचं आणि त्या एसीचं पंख्याचं स्पीड 2 वर ठेवायचं. म्हणजे समजा तुमचं 4000 बिल येत असेल, पुढच्या महिन्यात तुमचं 3 किंवा 2000 आहे. सांगणार नक्की घरी? पुढच्या सरांना आमचं बिल कमी आलंय सांगणार? सांगणार? म्हणजे तुम्ही सांगितलेले तुमच्या आई वडिलांनी नक्की ऐकतात. फ्रीजचं पण असंच आहे, टेम्परेचर 2 वर ठेवायचं. आज थर्मोस्टेट असतो ना, तर 2 वर ठेवायचं, 2 किंवा 1 वर, म्हणजे लाईट बिल कमी येईल. पुन्हा कोणाच्या घरी फ्रीज आहे? सगळ्यांच्या घरी. सगळ्यांनी सांगा तुमच्या घरी तेव्हा तुम्ही ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, गेला 1 तासभर आपण एका मुख्य कार्यक्रमाची माहिती घेत होतो. आपल्या घरगुती वापरातील जी उपकरणं आहेत त्या उपकरणांच्या माध्यमातून आपल्या घराचं वातावरण चांगलं ठेवून आणि खर्च कसे कमी करता येतील यासाठी आज इश्राई संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम इथं झालेला आहे. यासाठी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय रानडे साहेब, त्यासोबत सांगली जिल्ह्याचे इश्राई संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गोपाल बिरादार साहेब, या दोघांनी खूप छान प्रकारची माहिती आपल्या सर्वांना दिलेली आहे. निश्चितच आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टी उपयोगी पडतील. आपण ते आत्मसात करूया, आपला खर्च कमी करूया आणि इतरांना देखील ही माहिती देऊन त्यांना अवगत करूया. आणि जास्तीत जास्त तुमच्यातील जी विज्ञानासंबंधीची जागृती ही या निर्माण होणार आहे. असंच आपण जिज्ञासू बनवूया, हेच या कार्यक्रमाचं फलित असेल. आणि यासाठीच पुन्हा एकदा जे एमटेकला शिक्षण देणारे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी प्राचार्य म्हणून लाभलेले, आपल्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीनं नाव असलेले आदरणीय रानडे साहेब यांनी खूप छान आपल्या सर्वांना माहिती दिलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस या संस्थेच्या वतीनं लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज या प्रशालेच्या वतीनं आणि आपल्या समरकामच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांचे जाहीर आभार. सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांनी काळाच्या गजरामध्ये आपल्या पाहुण्यांचे स्वागत करतो. लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूसच्या वतीनं आयोजित समर फिटनेस कॅम्पसाठी आज समारोप दिनानिमित्त उपस्थित या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय भोगाले साहेब, या संस्थेचे आदरणीय सुजीव साहेब, शिंदे साहेब, सदस्य कुलकर्णी साहेब, आदरणीय मुख्याध्यापक सावंत साहेब, मुख्याध्यापिका पिंपरी मॅडम, प्राचार्य मॅडम, मित्रांनो, संपते ती साठवण, संपते ती साठवण आणि राहते ती आठवण. आयुष्यभर आपल्या सोबत राहणारी ही आठवण आहे. आनंद
प्रेम, उत्साह, उमंग, जल्लोष आणि आपल्या सर्वांचा उत्साह वाढवणारं हे व्यक्तिमत्व विकास शिबिर. या शिबिरामध्ये विविध प्रकारचे खेळ, योगा, ॲथलेटिक्स, संगीत, डान्स अशा विविध माध्यमातून आपण घडत आहोत. आणि या माध्यमातून जो आठवणींचा साठा आपल्या सोबत आहे हा कधीही न संपणार आहे. गेल्या 8 दिवसांपासून हे शिबिर सुरू आहे आणि आज या शिबिराची सांगता होते. आणि जसं जसं हे शिबिर संपत आलेलं आहे, प्रत्येक पार्टिसिपंट या पार्टिसिपंट्सना मार्गदर्शन करणारे सर्व समस्त कोच या सर्वांचं या संस्थेसोबतच एक भावनिक नातं जुळलेलं आहे. आणि असं वाटू लागलेलं आहे की हे का संपतंय असं हे. अनेकांच्या प्रतिक्रिया अशाच होऊ लागलेल्या आहेत. कारण या माध्यमातून आपल्या आयुष्यभराच्या आठवणींचा साठा सर्वांना प्राप्त झालाय. आणि हेच आपल्या सर्वांच्या साठी आठवण निर्माण करणारं हे पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस. या संस्थेमध्ये सतत नवनवीन आविष्कार होत असतात आणि याचाच एक भाग म्हणून हे व्यक्तिमत्व विकास शिबिर. आणि या शिबिरासाठी या प्रशालेतील आणि आसपासच्या प्रशालेतील परिसरातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले. इथं असलेली शिस्त, स्नेह, जिव्हाळा आणि सर्वांना आपलेपणा देणारं जपणारं हे नातं, यासाठीच आपण पुन्हा पुन्हा कनेक्ट होतोय. तर मित्रांनो, आज इथं सांगता होती आणि या सांगता समारंभासाठी या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आणि या समर फिटनेस कॅम्पच्या वतीनं मी पांडुरंग आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयपूर्वक प्रेमपूर्वक स्वागत करतो. माझा हा प्रेमपूर्वक प्रणाम स्वीकार करावा. नमस्कार. कार्यक्रमाच्या अनुषंगानं सुरुवातीला राष्ट्रगीत होईल आणि कार्यक्रमाची सुरुवात होईल. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपल्या जागेवरती उठून राहूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया राष्ट्रगीताने. यानंतर आपली नित्याची प्रार्थना आहे, ज्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण डायरेक्ट भगवंताशी जोडले जातो आणि तो भाव आपल्यामध्ये प्रकटतो आणि दिवसभर आपण प्रसन्न राहतो. अशी ही प्रसन्न प्रार्थना. सर्वांनी
आता यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या समस्त मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी या कॅम्पचे प्रमुख आदरणीय पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन करायचं आहे. आदरणीय पाटील सरांना विनंती. सन्माननीय समस्त या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार होतोय, ज्यांनी आयुष्यामध्ये असंख्य प्रकारच्या यातना, कष्ट आणि नाविन्यासाठी धडपड केलेली असते. अशाच दिव्य व्यक्तींचा दिव्य सत्कार या ठिकाणी होतोय. आयुष्य आपल्या सर्वांसाठी आदर्शवत या माध्यमातून ठरावं, यासाठी आपण देखील असंच मोठं बनण्यासाठी हा एक अभ्यास आहे. यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या प्रत्येकामध्ये असंख्य प्रकारच्या कलागुणांचा, विचारांचा आणि वेगळ्या प्रकारच्या कौशल्यांचा भरपूर साठा आहे. आणि तेच एक एक पैलू आपल्या सर्वांमधील इथं विकसित व्हावे म्हणूनच हे व्यक्तिमत्व विकास शिबिर आहे. आणि यातीलच आपल्यातील एक एक स्पिरिट जागृत कसं झालेलं आहे याची प्रात्यक्षिक या माध्यमातून आपण पाहतोय. आणि याकरता प्रत्येकाने कसून तयारी केलेली आहे, अभ्यास केलेला आहे आणि प्रत्येक जण याला टच करतोय. प्रत्येकामध्ये तोच जुनून, तोच जज्बा आहे आणि या माध्यमातून प्रत्येक जण तयार होत आहे. परंतु एक सॅम्पल, एक प्रयोग म्हणून काही मुलं काही प्रात्यक्षिकांमध्ये असतील, तर त्यासाठी आता प्रात्यक्षिक आपण पाहतोय. सुरुवातीला लाठीकाठी आणि या माध्यमातून आपला हा जो पारंपरिक खेळ प्रकार आहे, आपल्या स्वतःचं संरक्षण, आपल्या देशाचं संरक्षण कसं करायचं आहे यासाठी ही लाठीकाठी आणि या माध्यमातून संपूर्ण शक्तीचा आविष्कार या आपल्या सर्वांच्यासाठी यांनी एक कोच म्हणून या प्रात्यक्षिकासाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि आपण पाहतोय की ती छान पद्धतीने मुलांची मनगट करत आहे आणि एक एक शौर्य आपल्या सर्वांच्यासाठी जागृत करणारं एक मनमोहक चित्र, बॅलन्स, संपूर्ण शरीराचा कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि आयक्यू लेवल यातून सिद्ध होते. धन्यवाद. मुलींच्या माध्यमातून ही प्रात्यक्षिक. नहीं किसी के सामने हमने अपना शीश झुकाया है, जो हमसे टकराने आया काल उसी का आया है. इस भांति शौर्य जागृत करने वाली एक नवधारा खूप छान. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी त्यांना दाद द्यायचे आहे. आक्रमक पवित्रा, मंडळाची स्थिती, हालचाल, नजर आणि पूर्ण आपल्या स्वतःला संरक्षण कसं करतं हे लाठीकाठीचं तंत्र या माध्यमातून दिसतं. आता मुख्य प्रशिक्षक यांची ही प्रात्यक्षिक आपल्या सर्वांच्या समोर सादर होत आहे. सर्वांनी दाखवायच्या काळाच्या गजरामध्ये खूप छान पद्धतीने हे प्रात्यक्षिक होत आहे. या माध्यमातून छान पद्धतीने मुलं करतायत. वेगळ्या प्रकारच्या कौशल्यांचा विकास होतोय, आपली क्षमता विकसित करतोय, आपली एक एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाची परिभाषा सिद्ध करतोय. या पदोन्नत शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. चला हा नजारा सर्वांना आपण दाखवूया आणि जगात
स्टार्ट करूया मंत्रांच्या सोबत हा सूर्यनमस्कार. स्टार्ट. हा एक सुंदर नजारा. पहिला स्टेप पासून प्रत्येक स्टेप मध्ये कशी अवस्था, कशी स्थिती, तसा या सूर्यनमस्काराचा अभ्यास सुरू होतो आणि शेवट अगदी 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 असा हा एका वेळेला हा सूर्यनमस्काराचा अभ्यास. खूप छान. रिलॅक्स. खूप छान. Bye.
प्रेम, आनंद, स्नेह, उल्लास, उमंग और धमाल, ये अनोखी यहाँ की शान। इस व्यक्तिमत्व विकास शिविर का ये अभ्यास। चलिए आगे पायलट पर हम जाते हैं, जिसके हम राह देख रहे हैं और अगला जो यहाँ पे अभ्यास होने जा रहा है, हमारे डांस टीचर आदरणीय सिंधु सर और ये पूरी टीम। चलिए
नावं जशी घेतली जातील पुढे पुढे यायचं. स्वरा संदीप पाटील, बरोबरीचं ज्यांचं झालं तनया दावळ मुल्ला, तायबा दावळ मुल्ला, श्रीवर्धन संदीप सावंत, सांगोली प्रवीण पाटील, यानंतर आपल्या संस्थेचे आदरणीय सचिव अभिराज प्रवीण पाटील, शिंदे साहेबांना विनंती करतो त्यांनी पुढील बक्षिसांचं वितरण करावं. अभिराज प्रवीण पाटील, शौर्य रणजित पवार, आयुष प्रशांत कांबळे, श्रेया संतोष चव्हाण, समृद्ध अनिल गुणमणी, सर्वेश सुनील पुलारे, यानंतर मी संस्थेचे सदस्य आदरणीय कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढील बक्षिसांचं वितरण करावं. कौस्तुभ अर्जुन देवळे, रुद्र संजय शिंदे, आरोही गुरुदेव देव, हरिओम देव, आरोही प्रकाश कांबळे. याच्यामध्ये सर जवळजवळ 20 मुलं आपले नवीन इथे टाकल्यामुळे पोहायला शिकले. आराध्या अभयसिंह पाटील, यानंतर आपल्या लक्ष्मण पुरस्कार विद्यामंदिर व जुन्नर कॉलेजचे आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके मुख्याध्यापक सावंत सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील बक्षिसांचं वितरण करावं. तन्मय राहुल मोहिते, शिवा हरवंश बिंद, गणेश हरवंश बिंद, आदित्य संतोष चव्हाण, मनस्वी महेश कदम, रोहन अनवर मुजावर, सिद्धेश संदीप पाटील, यानंतर आदरणीय उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम यांना विनंती पुढे बक्षीस वितरणासाठी त्यांनी पुढे यावं. शिवराज सुहास इंगळे,
अभिराज संदीप पाटील, पौर्णिमा राहुल झुमके, पद्मा मकरंद सावंत, यानंतर उपप्राचार्य युडी पाटील मॅडम यांना विनंती त्यांनी पुढील बक्षीस वितरण करावे. ऋषभ रोहन पाटील, रोहिणी गुरु चांदकोटी, वेदश्री नियुक्त शिरपुडे, वेदांती प्रमोद पाटील, भक्ती प्रमोद पाटील, विराज विकास अर्जुने, यानंतर आदरणीय नडसरकार विनंती आदरणीय युवी पाटील मॅडम यांना विनंती त्यांनी पुढील बक्षीस वितरण करण्यासाठी पुढे यावे. विराज विकास अर्जुने, संजीव अर्जुन अर्जुने, आणि मी प्रवीण पाटील. आपण आपला ट्रेकिंगचा सुद्धा भाग सक्सेसफुल झाला आणि पुढल्या वर्षी नक्की यामध्ये ऍड झालेली असेल, ट्रिप आलेली असेल, एक दिवसाची चांगली ट्रिप आपण या माध्यमातून करणार. मी सरांना सगळ्या सांगितलेलं की पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात हे प्रकरण नाही घालायचं. हे प्रकरण आपण जानेवारीच्या फर्स्ट वीकला सुरू करायचं. आसपासच्या परिसरातल्या सगळ्या शाळांना आपण ऍडमिशनच्या निमित्तानं भेटी देत असतो. त्यावेळी समर कॅम्पची पॅम्पलेट्स तयार झाली पाहिजे आणि ती पॅम्पलेट केली पाहिजे. त्या निमित्तानं आपल्या जर पब्लिसिटी चांगली झालेलीच आहे यावेळी, पण आणखी यामध्ये कसं नाविन्य करता येईल आणि वेगवेगळे इव्हेंट्स कसे घेता येतील आणि टाईम कसं वाढेल. जर 9 दिवसांचं टाईम म्हणजे थोडंसं कमी वाटते, 15 दिवसाचा 20 दिवसाचा हा कॅम्प कसा होईल हे बघूया आणि आपण एक चांगली पिढी या घडवण्यासाठी त्या कॅम्पचा उपयोग करूया. संस्था आपल्याला सतत पाठीशी असतेच, चांगल्या उपक्रमाला मार्गदर्शन करत असते, शाबासकी देत असते. मी संस्थेचे सुद्धा आभार या निमित्तानं मानतो की त्यांनी वेळीच या योजना परत एकदा चांगल्या जोमानं सुरू केल्या आणि त्यासाठी आम्हाला लागेल ते सहकार्य केलं आणि आपण हा कॅम्प यशस्वीरित्या पार पाडू शकलो. मी या कॅम्प पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व सन्मान्य सदस्य, त्याचबरोबर आमचे सर्व अधिकारी वर्ग आणि ज्यांनी पालकांनी आम्हाला त्या कॅम्पसाठी मदत केली ते पालक वर्ग, दानशूर व्यक्ती, त्याचबरोबर तुम्हाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे सगळे कोच आणि तुम्ही विद्यार्थी या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढल्या वर्षी हा कॅम्प नक्कीच आपण 200च्या घरात घेणार आहोत आणि 200चा कॅम्प जास्त इव्हेंट्स आणि जास्त प्रोग्राम यामध्ये दिसतील आणि त्या दृष्टीनं आपण जानेवारीपासून याचं प्लॅनिंग संस्थेला करणार आहोत. मी सर्व कोचला याच वेळी सूचना करतोय की मागेही दिली नव्हत्या सूचना आणि याही वेळी सूचना देतो. पुढला कॅम्प हा आपला अतिशय सांगली जिल्ह्यात सुद्धा कुठं झालेला नाही अशा पद्धतीचा कॅम्प या करूया अशी ग्वाही देतो आणि म्हणतो पुनश्च सर्वांना